जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या आणि त्यांना मिळणाऱ्या असुविधांबाबत धडक कामगार संघटना आता आक्रमक झाली आहे। संघटनेच्या वतीनं तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास 9 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। जाफराबाद तालुक्यातील बांधकाम कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। या कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांना प्रशासनाकडून मिळणाऱ्या असुविधांबाबत धडक कामगार संघटनेने तहसीलदार अविनाश लोंढे यांना निवेदन दिले। या निवेदनात प्रामुख्याने कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि इतर सुविधांची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई न केल्यास येत्या 9 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्याचा निर्धार संघटनेनं व्यक्त केलाय। या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुनील हिवाळे, उपाध्यक्ष निसार शहा, सचिव विजय लोखंडे यांच्यासह रईस पठाण, सुरेश काटोडे, शेख अजीम, नजीम खान आणि राहुल गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जाफराबाद येथील धडक कामगार युनियन महासंघ जाफराबाद यांच्या वतीने गेल्या 2 महिन्यापासून बांधकाम कामगार यांना सर्व सुविधासाठी जाफराबाद येथून ते जालन्यापर्यंत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी बांधकाम कामगाराच्या ज्या मागण्या होत्या त्या आत्तापर्यंत त्याची दखल घेतली नाही। त्यामुळं आज बांधकाम कामगारांना आंदोलनाचा इशारा देऊन येत्या 9 तारखेला जाफराबाद येथे तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे। तरी सर्व बांधकाम कामगारांनी याची नोंद घ्यावी। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।